ಹೆದ್ದಾರಿ 4ರ ಬಳ್ಳಾರಿ ನಾಲಾ ಸೇತುವೆ ಕೆಳಗಿರುವ ಸರ್ವಿಸ್ ರಸ್ತೆ ಜಲಾವೃತಗೊಂಡಿದೆ. ಕಸದ ಶೇಖರಣೆಯಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿರುವ ಈ ಸೇತುವೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಭಾರೀ ದುರ್ವಾಸನೆ ಹರಡಿದೆ. ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದಾಗ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಹಾಗೂ ಸುವರ್ಣಸೌಧದ ಎರಡು ಬದಿಯ सर्व्हिस रस्ते जलावृतಗೊಂಡಿರುವುದು ಕಂಡುಬಂದಿದೆ. नमस्कार, आता आपण आहोत NH4 रोडवरील बळ्ळारी नाल्याच्या पुलाखाली. येथील जी मोठी समस्या आहे ती म्हणजे येथून जाणारा म्हणजे सुवर्णसौधकडे जाणारा आणि बेळगाव शहराला जोडणारा जो सेवा रस्ता आहे, सर्व्हिस रोड आहे, त्या रस्त्यावर बळ्ळारी नाल्याचे पाणी जाते. हा रस्ता पूर्णपणे तुटलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांना, वाहन चालकांना खूप मोठा अंतर कापून शहरात किंवा सुवर्णसौधकडे जावं लागतं. त्याशिवाय या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा, मेलेली जनावरे आणि इतर वैद्यकीय कचरा देखील येथे टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे रस्त्यावर सुद्धा याची दुर्गंधी पसरलेली आहे. शिवाय येथील शेतकरी जे आहेत त्यांना या बाजूने एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यांना महामार्गावरून दोन्ही बाजूंना ये-जा करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची देखील इथं अडचण होत आहे. येथील सेवा रस्ता जो आहे तो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेला आहे. मुळात इथं ब्रिज असणे गरजेचे असतानासुद्धा हे पूर्णपणे पाणी, बळ्ळारी नाल्याचे जे पाणी आहे ते पूर्णपणे सेवा रस्त्यावरून जाते आणि त्यामुळे मोठी समस्या निर्माण झालेली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित खात्यांनी उपाययोजना योजाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच प्रवाशातून होताना दिसते. कॅमेरामन विनोद कोलकार समवेत चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज, बेळगाव. ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಅಥವಾ ಸುವರ್ಣಸೌಧಕ್ಕೆ ತೆರಳಲು ವಾಹನ ಸವಾರರು 2 ರಿಂದ 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಸಾಗಬೇಕು. ಈ ಭಾಗದ ರೈತರು ಒಂದೋ ಜಮೀನಿನಿಂದ ಬರಬೇಕು, ಇಲ್ಲವೇ ದೂರ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ವಿಶೇಷ ಏನಂದ್ರೆ ಸೇತುವೆಯ ಕೆಳಗಿರುವ ಪ್ರದೇಶ ಮತ್ತು ಸರ್ವಿಸ್ ರಸ್ತೆ ಬಳಕೆಯಾಗದ ಕಾರಣ ಘನತ್ಯಾಜ್ಯ, ಸಕ್ರಮ ತ್ಯಾಜ್ಯ ಮತ್ತು ಸತ್ತ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಸುರಿಯಲಾಗುತ್ತೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಹೆದ್ದಾರಿಗಳಲ್ಲಿ ದುರ್ವಾಸನೆ ಬೀರ್ತಾ ಇರುವುದು ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಸದ ರಾಶಿ ಬಿದ್ದಿದ್ದು ಬೀದಿ ನಾಯಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಓಡಾಡತೊಡಗಿವೆ. ಇದು ಹೆದ್ದಾರಿಗಳಲ್ಲಿ ಅಪಘಾತಗಳ ಸಾಧ್ಯತೆಯನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸಿದೆ. ಚರಂಡಿಯಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿ ಇತ್ಯಾಜ್ಯ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದು ಬೆಳೆಗಳು ಹಾನಿಯಾಗ್ತಾ ಇವೆ. ಸರ್ವಿಸ್ ರಸ್ತೆಗೆ ಚರಂಡಿ ಮೇಲೆ ಸೇತುವೆ ನಿರ್ಮಾಣವಾಗಬೇಕಿದ್ರೂ ಚರಂಡಿಯ ನೀರನ್ನ ರಸ್ತೆಯಿಂದ ಬಿಡಲಾಗಿದೆ. ಈಗ ಈ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಗಿಡಗಂಟಿಗಳು ಬೆಳೆದಿದ್ದು ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ರೈತರು ತೊಂದರೆಗೀಡಾಗಿದ್ದಾರೆ. ಸರ್ವಿಸ್ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿದ್ದು ಚರಂಡಿಗೆ ಸೇತುವೆ ನಿರ್ಮಿಸಿ ಸರ್ವಿಸ್ ರಸ್ತೆ ಬಳಕೆಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಎಂಬ ಆಗ್ರಹ ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಯಾಮರಾಮನ್ ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕೆ ಬೈಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.